ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारे भवजलधो तत्त्वबोध सेतुकरम् ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी वंदन करून तुम्हा सर्व साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 89 काढा। काल आपण स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 1 ही पंचमहाभूताची 5 तत्वे कोणती ती आपण काल बघितलेलं आहे। तर ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन, सर्व साधकांना वंदन। आवाज येते का? आवाज यायला का सगळ्यांना? ओम नमः शिवाय। स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक तर आपण बघितले तर आकाशाचे तत्व कोणते? आकाशभूताचे तत्व कोणते? ओम नमः शिवाय। सांगू? सांगा। काम, क्रोध, शोक, मोह, भय हे आकाशाची तत्वे आहेत। ओम नमः शिवाय। बुरांडीताई पृथ्वी भूताचे तत्व कोणते? ओम नमः शिवाय। पृथ्वी भूताचे तत्व अस्थि, मांस, त्वचा, नाडी, लोह हे 5 तत्वे। ही 5 तत्व पृथ्वी आहेत। आपाची तत्व कोणती? नंदा काकी बोला, आपाची तत्व कोणती? जयश्री ताई बोला। ओम नमः शिवाय। सांगा जयश्री ताई बोला। आपाची 5 तत्वे शुक्र, नंबर 1 शुक्र, नंबर 2 शोणित, नंबर 3 लाला, नंबर 4 मूत्र, नंबर 4 श्वेत। नंबर 5 श्वेत। आणि तेजाची तत्व क्षुधात्रस्या अलस्य निद्रा आणि कांती, वायूची चलन वलन धावन प्रसरण आणि अकुंचन ही 5 भूताची तत्व मिळून 25 तत्व झाले। आणि स्थूल देहाच्या ही 25 तत्व स्थूल देहामध्ये आहेत। आपण हा जो हाताला लागतो, डोळ्याला दिसतो स्थूल देह, ही या 25 तत्वाचा बनलेला आहे। ते आपण बघितलं। ह्या तत्वाचं विश्लेषण सुद्धा आपलं झालेलं आहे। तर आता गुरु काय म्हणतात, पृथ्वीची आहेत यासाठी तुझी नाही, तू या
तू द्रष्टा साक्षी आहेस. ह्या 25ही तत्वाचा तू कोण आहेस? तू द्रष्टा आहेस, तू साक्षी आहेस. आणि वर सांगितलेल्या 25 तत्वाचा हा स्थूल देह झालेला आहे. याच्यापासून ह्या 25 तत्वापासून स्थूल देह बनलेला आहे. तो पंचीकृत पंचमाभूताचे कार्य आहे. आता पंचीकृत पंचमाभूताचे कार्य आहे असं सांगतात. तर ह्याचं पंचीकरण कसं झालं? पंचीकृत पंचमहाभूताचं जे कार्य असतं ते अनात्मा असतं. पंचमहाभूताचं कार्य अनात्मा असतं. पंचीकृत पंचमहाभूताचं हे कार्य आहे. पुन्हा शिष्य काय म्हणतात? ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. शिष्य म्हणतो, सद्गुरू, आपण पंचीकृत पंचमहाभूते म्हटली ती कशी असतात ते सांगावे. गुरु म्हणतात, ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक भूताचे प्रथम बरोबर दोन दोन भाग होतात. त्या दोन दोन भागापैकी एक एक भाग निराळा राहून बाकी राहिलेल्या प्रत्येक अर्ध्या भागाचे पुन्हा चार समभाग होतात. म्हणजे अर्थातच हा एक भाग सर्व भूतांचा एक अष्टमांश झाला. नंतर वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भूताच्या निराळ्या राहिलेल्या संबंध अर्ध्या भागात दुसऱ्या भूताच्या प्रत्येक अर्ध्या भागाचा अर्ध चौथा भाग म्हणजे पूर्वोक्त एक अष्टमांश मिसळून पाच भागाचे असे प्रत्येक भूत तयार होते. याला पंचीकरण म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाही, पुन्हा वाचा. ओम नमः शिवाय. तर आता पंचीकरण कसं झालं? ही 5 भूतापासून आपला हा स्थूल देह उत्पन्न झालेला आहे. ती कसा झाला ते सांगू लागलेले आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाकासाठी वेगवेगळे साधनं लागतात, तेव्हा स्वयंपाक सिद्ध होतो. तसंच इथं हा स्थूल देह जो आहे तो ह्या पंचमहाभूताचं पंचीकरण होऊन निर्माण झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे. तर शिष्य काय म्हणतो? सद्गुरू, आपण पंचीकृत पंचमहाभूते म्हटली ती कशी असतात ते सांगावे. शिष्य प्रश्न विचारू लागलेला आहे. आपण इथं वरी जी पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे असं तुम्ही जे म्हटलं, इथं तुम्ही पंचीकृत पंचमहाभूत असा शब्द वापरला, तर ती पंचीकृत पंचमहाभूते म्हटली ती कशी असतात ते सांगावे, असा शिष्याचा प्रश्न आहे. सद्गुरू म्हणतात, ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक भूताचे प्रथम बरोबर 2 भाग झाले. भूत किती तो? ओम नमः शिवाय. किती भूत? त्यांचे नावे ही 5 भूत आहेत. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. मग ही जी 5 भूतं आहेत, तर या ईश्वराच्या इच्छेनं प्रत्येक भूताचे प्रथम बरोबर 2 भाग होतात. प्रत्येक भूताचे, 5ही भूताचे समान 2 भाग होतात असं सांगू लागलेले आहेत. जसं एक रोटी टाकली बघा आणि त्याचे 2 समान भाग केले तर बाजूला बाजूला होतात. तसंच इथं ईश्वराच्या इच्छेनं सांगतात. ईश्वराची इच्छा झाली आणि ईश्वराच्या इच्छेनं प्रत्येक भूताचे समान 2 भाग होतात आणि त्या 2 भागापैकी एक भाग निराळा राहून, आता 2 समान भाग केले आणि एक भाग निराळा राहिला म्हणजे त्या भूताकडं राहिला. आता
आकाशभूताचे 2 भाग झाले. तर अर्धा भाग जो आहे तो आकाशभूताकडे राहिला आणि अर्धा भाग वेगळा झाला. एक भाग निराळा राहून बाकी राहिलेले प्रत्येक अर्ध्या भागाचे पुन्हा 4 समभाग होतात. एक भाग शाबीत राहतो. आता आकाशभूताचे 2 भाग झाले, तर एक भाग तसाच राहिला. अर्धा भाग आणि अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग झाले. अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग होतात. म्हणजे अर्थातच हा एक भाग सर्व भूताचा 1/8 झाला. म्हणजे एक भूताचा 8वा हिस्सा झाला. अर्धा भाग शाबीत राहिला आणि अर्ध्या भागाचे 4 हिस्से केले. तर ह्या अर्ध्या भागाचे 4 हिस्से आणि त्या अर्ध्या भागाचे 4 हिस्से होऊन 8 हिस्से होतात. तर मग 1/8 भाग झाला. म्हणजे अर्थातच हा एक भाग सर्व भूताचा 1/8 झाला. जी 4 समान भाग केले अर्ध्या भागाचे, तर प्रत्येक भूताचे 1/8 भाग झाला. नंतर वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भूताच्या निराळ्या राहिलेल्या सबंध अर्ध्या भागात दुसऱ्या भूताच्या प्रत्येक अर्ध्या भागाचा अर्धक म्हणजे 4था भाग काय सांगू लागलेले आहेत. अर्धा भाग बाजूला केला आणि अर्धा जो भाग राहिलेला आहे तर त्याचे 4 भाग समान केलेले आहेत. अर्ध्या भागाचा अर्धक 4था भाग म्हणजे अर्ध्या भागाचे 4 भाग समान केले. पूर्वोक्त 1/8 मिळून 5/5 असे प्रत्येक भूत तयार झाले. आज 5ही भूतांचं झालं. 5ही भूतांचं आकाशाचे 2 भाग समांतर झाले. एक भाग शाबीत राहिला आणि एका भागाचे राहिलेला जो भाग होता त्याचे 4 भाग झाले. तसंच दुसरं जे भूत आहे वायू, त्या वायूचं सुद्धा तसंच झालं. ईश्वराच्या इच्छेनं तसंच केलं. वायूचं सुद्धा त्याचे 2 भाग केले आणि अर्धा भाग तसाच त्याच्याकडे शिल्लक राहिला वायूकडंच. आणि अर्धा जो भाग होता त्याचे 4 हिस्से केले. तेजाचं सुद्धा तसंच केलं. अर्धा भाग जो होता तो तेजाकडं राहिला आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 हिस्से झाले. आणि आपाचेही तसंच केलं आणि पृथ्वीचंही तसंच केलं. ही 4 जे हिस्से केलेले होते अर्ध्या भागाचे, ती बाकीच्या 4 भूतांना वाटून दिलेले आहेत. आपल्याकडं स्वतःकडं अर्धा भाग ठेवलेला आहे आणि 4 हिस्से जे केले प्रत्येकानं, तर ती दुसऱ्या भूताला वाटून दिले. 1/8 मिळून 5/5 असे प्रत्येक भूत तयार झाले. वाचा पुढचं ते. ओम नमः शिवाय. यातला ज्याचे पंचीकरण झालेले आहे त्या पंचीकृत पंचमहाभूते म्हणतात. अशा पंचीकृत पंचमहाभूतापासून ही वर सांगितलेली 25 तत्वे स्पष्ट दृष्टी पडतील. अशा प्रकाराने हा स्थूल देह उत्पन्न झाला आहे. आता या स्थूल देहाची 25 तत्वे पंचीकरणाच्या रीतीने समजली जावी या उद्देशाने पुढील गोष्ट दिली आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर इथं काय झालं, प्रत्येक भूतानं अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला. आणि राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याचे 4 समांतर हिस्से केले आणि ते दुसऱ्या 4 भूतांना दिले. जसं आपण कुठं गेलो बघा, कुठं गेलो तर प्रत्येकानं वेगवेगळे फळं आणले.
आणि 5 जण गेले आणि 5ही जणांनी प्रत्येकानं वेगळं फळ आणलं आणि एका फळाचे 2 भाग केले आणि अर्धा भाग स्वतःकडे ठेवला आणि अर्ध्या भागाचे जी समांतर 4 हिस्से केले आणि राहिलेल्या 4 जणांना वाटून दिले. असं पहिल्या मित्रानं केलं. दुसऱ्याकडं दुसरं फळ होतं. एकानं सफरचंद आणलं आणि त्याचे 2 समांतर भाग केले आणि ते समांतर भागातला एक स्वतःकडे ठेवून घेतला. राहिलेल्या 4 मित्रांना अर्ध्या भागाचे 4 हिस्से केले आणि दिले. दुसऱ्याही मित्रानं दुसरं फळ आणलं, केळ आणलं आणि अर्धा भाग त्यानं स्वतःकडे ठेवला. राहिलेल्या अर्ध्या भागाचे समांतर 4 हिस्से केले आणि चौघांना दिले. तिसऱ्यानं पपई आणली, त्यानंही तसंच केलं. समांतर त्या पपईचे 2 भाग केले, अर्धा भाग स्वतःकडे ठेवला, अर्ध्या भागाचे 4 हिस्से केले आणि त्या 4 मित्रांना वाटून दिले. चौथा 5व्यानं सुद्धा टरबूज आणलं आणि त्यानंही काय केलं, 2 समांतर भाग केले आणि ती समांतर भागातला एक भाग स्वतःकडे ठेवला आणि राहिलेले जो अर्धा भाग होता त्याचे 4 समांतर हिस्से केले. समांतर शब्द आहे तिथं प्रत्येक ठिकाणी. 4 समांतर हिस्से केले आणि त्या चौघांना वाटून दिले. तर प्रत्येकाकडं किती भाग झाले? प्रत्येक भूताकडं किती भाग झाले? ओम नमः शिवाय. हां 8 भाग झाले प्रत्येक भूताकडे. 8. ओम नमः शिवाय. स्वतःचा अर्धा भाग आणि दुसऱ्याकडून आलेला किती भाग? 4 भूताकडून आलेले 4 भाग. स्वतःचा अर्धा त्याने स्वतःपाशी ठेवून घेतला आहे आणि दुसऱ्या चौघांनी एक भाग दिलेला आहे चौघांना. तर किती झाले मंगेताई? प्रत्येकाकडे किती झाले? हां स्वतःचा अर्धा आणि दुसऱ्याकडून आलेले 4 भूताकडून आलेला एक अष्टमांश म्हणजे चौथा हिस्सा. तर प्रत्येकाकडं 5 भाग झाले आणि असे 5 जणाकडंही 5 भाग झालेले आहेत आणि असे सर्व मिळून किती झाले? 25 झाले. तर प्रत्येकाकडं 5 झालेले आहेत. तर स्थूल देहाची 25 तत्वे समजून घेण्याचे कोष्टक क्रमांक 2 आपण बघणार आहोत. आता इथं सांगितलं पंचभूते म्हणून सांगितलेलं आहे. आता आडवं वाचताना बघा, पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची आणि आकाशाची. आणि उभं वाचना पत्ताना पण तसंच. पंचमहाभूते पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची आणि आकाशाची. पहिली लाईन उभी, पहिली लाईन आडवी, पहिली लाईन. तर आता ह्या कोष्टकामध्ये दोन्ही बाजूला पृथ्वीचं आलं बघा. वरच्या बाजूला आडवं वाचताना प्रथम पृथ्वीचं आलेलं आहे आणि उभं वाचताना पण पहिल्यांदा काय आलं? पृथ्वीचं आलं. तर मग दोन्हीच्या मध्यभागी जी आली आस्ती, वरून पण आडवी पण आस्ती, तर ही अर्धा जो भाग आहे तो पृथ्वीचा आहे. ही मुख्य भाग आस्ती पृथ्वीचा आहे. इथं खून करा लक्षात येण्यासाठी म्हणून. पृथ्वीचा मुख्य भाग आस्ती. मग हा जो एक मिनिट ताई, उभं नाडू म्हणलं काय तुम्हाला कळलं नाही. ग्रंथ आहे का तुमच्याकडं? ग्रंथ आहे का उघडा? ग्रंथ आहे का समोर? हो समोर आहे ग्रंथ. वाचा पहिली लाईन वाचा. तुम्ही वाचा पहिली लाईन. स्थूल देहाची स्थूल देहाची पंचीकृत 25 तत्वे समजून घेण्याचे कोष्टक क्रमांक 2 सापडलं का? पंचभूत आहे ना. वाचा पहिली लाईन वाचा. पृथ्वीची, पहिल्यांदा ओम नमः शिवाय पंचमहाभूते दिले. पंचमहाभूते
उभवाचं काढवाचं. आडवं वाचा. पंचभूते पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची आणि आकाशाची. हा. आता पहिली लाईन उभी वाचा. पंचभूते पहिले पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची. आलं लक्षात आता. आकाशाची. आडवी लाईन आणि उभी लाईन सारखीच आली ना? आली का? मग आता वरच्या बाजूला पृथ्वीचे आणि आडव्या पण बाजूला पृथ्वीचं आलंय. मग या दोन्हीच्या मध्यभागी जे आलंय आस्ती, बघा तुम्ही उभ्या आणि आडव्या दोन्हीच्या इथं आस्ती आले. तर ही आस्ती जी आहे ती पृथ्वीचा मुख्य भाग आहे. आस्ती पृथ्वीचा मुख्य भाग आहे, तिथं खून करा. आणि पुन्हा शोणित, आलस्य, संकोचन आणि कट्टे आकाश. पुन्हा वरी पण जलाचं आले आणि खाली पण जलाचं आले, उभी आडवी. तर त्याच्या पुढी शुक्र आले बघा खाण्यामध्ये. दोन्ही जलाच्या खाण्यात दोन्ही बाजूनं जल आहे, तिथं शुक्र आले. शुक्र हा जलाचा मुख्य भाग आहे, अर्धा भाग स्वतः ठेवून घेतलेला म्हणजे मुख्य भाग आहे तो. त्याच्यानंतर वरून तेजाचं, आडवं तेजाचं. इथं काय येतंय? नाडी, मूत्र, शुद्धा, उत्क्रमण आणि हृदय आकाश. तर इथं शुद्धा आलेले तेजाचं दोन्हीही बाजूंनी. तिथं थोडीशी खून करा. पुन्हा वायूची तत्वे त्वचा, स्वेद, त्रषा, धावन आणि कट्टाकाश. तर इथं दोन्ही बाजूनी वायूची कुठं येते? धावन येते, तिथं खून करा. आणि पुन्हा आकाशाची रोम, लाला, निद्रा, प्रसरण आणि शिराकाश. तर उभी कट्याकाश, उदराकाश, हृदय आकाश, कंठाकाश आणि शिराकाश. तर शिराकाशाला खून करा. तर आता पृथ्वीची आस्ती, शोणित, आलस्य, संकोचन आणि कट्याकाश. जलाची मास, मांस, शुक्र, कांती, चलन आणि उदराकाश. तेजाची नाडी, मूत्र, शुद्धा, उत्क्रमण आणि हृदयाकाश. वायूची त्वचा, स्वेद, त्रषा, धावन आणि कंठाकाश. आकाशाची रोम, लाला, निद्रा, प्रसरण आणि शिराकाश. ही आडवं वाचलं आपण. आता उभं वाचत असताना पृथ्वीची आस्ती, मांस, नाडी, त्वचा आणि रोम ही पृथ्वीची मुख्य तत्व आहेत. आपण जी पहिल्या कोष्टकामध्ये बघितली, आस्ती, मांस, नाडी, त्वचा आणि रोम. पुन्हा जलाची शोणित, शुक्र, मूत्र, स्वेद आणि लाला ही जलाची तत्व आपण पहिल्या कोष्टकामध्ये बघितलेली आहेत. तेजाची आलस्य, कांती, शुद्धा, त्रषा आणि निद्रा. वायूची संकोचन, चलन, उत्क्रमण, धावन आणि प्रसरण. आणि आकाशाची कट्याकाश, उदराकाश, हृदयाकाश, कंठाकाश आणि शिराकाश. आता तुम्हाला उभं कळालं, कारण पहिलं आपण बघितलेलं आहे. पहिलं कोष्टक जी बघितलं, आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. उभं कोष्टक लक्षात आलं का? जयश्रीताई, आलं का लक्षात? लक्षात आलं. ओम नमः शिवाय. पहिलं आपण जे कोष्टक बघितलं तसंच इथं उभं दिलेलं. पण आता आपल्याला आडवं कोष्टक समजून घ्यायचे. आडवं मात्र लक्षात आलेलं नाही, कारण आपण ते बघितलेलंच नाही अजून. आता कोष्टकाचा अर्थ खाली जो अर्थ दिलेला आहे कोष्टकाचा, ती वाचता येता. ओम नमः शिवाय. कोष्टकाचा अर्थ: पृथ्वी आस्ती हाड मुख्य भाग आहे. ते पृथ्वीप्रमाणे कठीण असते, म्हणून त्याला पृथ्वीचा अर्धा भाग समजावे. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले हे असे: नंबर 1 शोणित, नंबर 2 आलस्य, नंबर 3 संकोचन आणि चौथा कट्याकाश,
बाकीच्या भूतांनी विसरलेले ते त्याचे ते सांगतो. ओम नमः शिवाय. ओम सोनेरी रत्न वा- वाचा वाचा वाचा. याचा रंग तांबडा असतो म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. ते जलात मिसळणारे यासाठी जलाच्या तत्वाबरोबर त्याचा उल्लेख करतात. नंबर 2 आलस्य. पृथ्वीप्रमाणे आळसात जडता असते म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. पण हे तेजाशी मिळाले त्यामुळे याचा तेजाच्या तत्वाबरोबर उल्लेख करतात. नंबर 3 संकोचन. ही पृथ्वीप्रमाणे जडतेचा हेतू आहे. सगळं पृथ्वीचा भाग आहे पण या वायूशी मिसळल्यामुळे याची गणना वायूच्या तत्वाबरोबर होते. नंबर 4 कशाचा. म्हणजे पृथ्वीचा भाग जो मन त्यात चालविते म्हणून पृथ्वीचा भाग आहे. पण हे आकाशात मिळाले असल्यामुळे याला आकाशाचे तत्व ओम नमः म्हणतात. शिवाय. ओम नमः शिवाय. आता कोष्टकाचा अर्थ खाली दिलेला आहे. पंचीकरण कसं झालं ती खाली सांगू लागलेले आहेत. परंतु इथं वरी आपण जी बघितलं एक अष्टमांश भाग प्रत्येक भूतानं बाकीच्या 4 भूताला दिलेला आहे. तर ह्याचा दृष्टांत देऊन सांगा बरं. तुम्हाला समजलं काही दृष्टांत सांगा. ओम नमः शिवाय. सांगा नंदा काकी सांगा कसं झालं पंचीकरण तिथं ओम दृष्टांत. नमः शिवाय. हां पृथ्वीचं सांगा. याचं पंचकरण असं झालं की पृथ्वीचा आस्ती म्हणजे हा मुख्य भाग आहे आणि तो कठीण आहे. त्याच्यामुळे हा अर्धा भाग पृथ्वीचा आणि त्याच्यानंतर जे 4 भाग असतात ना पृथ्वीचे अर्धा भाग समजावे आणि बाकीचे त्याचे 4 भाग केले. शोणी, आलस्य, संकोचन आणि काटाकाश. ओम नमः शिवाय. ते जलादी ओम नमः शिवाय. बरोबर आहे ना? हो थांबा. मंगेताई बोला दृष्टांत सांगा. कसं वाटणी कशी केली वाटण्या कसं केल्या त्यांनी दृष्टांत सांगा. शेवट पुन्हा सांगा. सांगू का. त्यांनी प्रत्येक ह्याचे पृथ्वीचा भाग आहे ना ओम नमः त्याचे शिवाय. समान दोन भाग केले. थांबा तुम्ही ती दृष्टांत नाही म्यूट करा. सांगा मंगेताई दृष्टांत सांगा. ओम नमः शिवाय. हं. आता एक फळ आहे. एक पहिले 5 मित्र आहेत. त्याच्या एका मित्राकडे पहिले एक फळ आहे. आता समजा ऍपल आहे. त्याचं काय केलं त्यानं अर्धे 2 भाग केले. समान एक आपल्या समान. एक अर्धे समान भाग केले. एक स्वतः ठेवून घेतला आणि दुसऱ्याचे 4 भाग केले आणि ते 4 भाग समान त्या दुसऱ्या राहिलेल्या 4 भूताला वाटले. कोणते भूत असं राहिले एकाने. कोणते भूत राहिलेले आता पृथ्वीच्या हे ना अस्थि पृथ्वीच्या ते हे ना आता म्हणजे आता मित्र कसं सांगू आता हा मित्र बरं सांगा. दुसऱ्या हा 4 मित्रांना वाटले असं तरी म्हणा. मित्रांना वाटते. हा दुसऱ्या मित्राला दुसरं फळ घेतलं. आता चिकू घेतलं. चिकूचे 2 समान भाग केले. मग अर्धा भाग स्वतः ठेवून घेतला आणि अर्ध्या भागाचे पुन्हा समान 4 भाग केले. ते 4 मित्रांना वाटले. पुन्हा तिसऱ्याला तिसरं फळ घेतलं. त्या तिसऱ्या फळाचे त्याचे समान 2 भाग केले. अर्धा भाग आपल्याकडे ठेवून घेतला. अर्ध्याचे 4 भाग केले आणि ते 4 मित्राला वाटले. असे ते 3 झाले. आता चौथ्याने तसेच एक फळ घेतलं. समान 2 भाग केले. अर्धा आपल्याकडे ठेवला आणि अर्ध्याचे 4 भाग समान केले आणि ते 4 मित्रांना वाटले. पाचव्यानं पण 5वं फळ घेतलं. त्याचे समान 3 भाग केले आणि आपल्याकडे ठेवले आणि अर्ध्याचे 4 भाग केले आणि ते 4 मित्रांना असे म्हणजे समान भाग सगळ्याला वाटण्यात आले. मग प्रत्येकाकडे कसे झाले स्वतःचा अर्धा भाग आणि दुसऱ्याच्या चौघाचे आलेले 4 भाग म्हणजे असे 5 भाग झाले ना त्याच्याकडे. एक चौघाचे 4 आलेले असे 5 भाग प्रत्येकाकडे झाले. असे 5 5 25 झाले. प्रत्येक भूताकडे किती झाले 5 भाग झाले. असंच अजून एखादा दृष्टांत द्यायचा. कुणी धपाटा आणलं, कुणी तेलची आणली, कुणी पोळी आणली, कुणी रोटी आणली आणि ही कसे भाग झाले सांगा. मुद्रिका ताई सांगा. महाजन सांगू का मी आता लक्षात आले. बोला बुरांडी ताई हात वरी केलेला दिसायला बोला.
ओम नमः शिवाय. चिंचेचे दोन भाग केले. एक भाग अर्धा भाग आपण ठेवला आणि एका अर्ध्या भागाचे 4 भाग केले. एक 4 मित्रांना दिले. पुन्हा एक केळ घेतलं. केळाचा अर्धा भाग आपण ओम नमः शिवाय. ठेवला. कोणी घेतलं, काय घेतलं, तसं कसं सांगायला? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. चार 5 मित्र फिरायला गेले. बोला. ओम नमः शिवाय ताई. हं. 5 मित्र फिरायला लागले. 5 मित्रांनी एका मित्रांनी एक फळ घेतलं. एका फळाचे 2 भाग केले. एका मित्रानं अर्धा भाग आपल्याकडे ठेवला आणि 4 मित्राला अर्ध्या भागाचे 4 भाग केले आणि चौघांना दिले. समान समान शब्द समान भाग. विसरायचं नाही. हो बरोबर. समान भाग केले. अर्ध्या फळाचे ते चौघांना वाटले. मग किती झालं? ती एक अष्टमांश भाग झाला. 8वा हिस्सा झाला का नाही त्या फळाचा? हो 8वा हिस्सा. आठवणीचा. एक अष्टमांश भाग झाला. हा बोला. कस्टमर पास झाला. परत सांगू का अजून? नाही, पुढचं सांगा आता. पुन्हा दुसऱ्या फळाचं घेऊ का? हां, 4 मित्राचं घ्यायचं. परत 4 मित्र भेटले. परत एक धपाटं घेतलं. परत धपाट्याचे 2 भाग घेतले. एक भाग आपल्याकडे ठेवला आणि 4 भाग अर्ध्या भागाचे समान भाग केले. चार चौघांनाही ते वाटले आणि एक अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेतला. ते अष्टमांश भाग झाला. असं 4-5 भूतांनी केलं. असे 4 5 मित्रांनी केलं. इथं मित्राचं दृष्टांत आहे, तर असं 5 मित्रांनी केलं तर प्रत्येकाकडं किती भाग झाले? प्रत्येकाकडं 5 भाग झाले. नंदा काकी सांगा आता. ओम नमः शिवाय. काकी समजलं का? बोला. समजलं का तुम्हाला? सांगा दृष्टांत आता. दुसरा तुम्ही म्यूट करा ताई. नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. 5 मित्र होते. एकानं एक भाकरी आणली. त्याचे 2 समान भाग केले. अर्धी भाकरी आपल्याजवळ ठेवली आणि अर्ध्या भाकरीचे समान 4 भाग केले आणि त्या मित्रांना वाटले. 4 मित्रांना. पुन्हा त्याने एक फळ घेतलं. टरबूज घेतलं. त्याचे समान 2 भाग केले. अर्धा भाग आपल्याकडे ठेवला आणि त्याचे 4 समान भाग झाले. म्हणजे प्रत्येक वेळेस एक अष्टमांश भाग ह्याचा पण एक अष्टमांश भाग झाले. त्याच्यानंतर तिसरा त्यानं सफरचंद घेतलं. त्याचे 2 भाग केले. अर्धा आपल्याकडे ठेवला आणि अर्ध्याचे 4 समान भाग केले आणि ते 4 मित्रांना दिले. म्हणजे ते एक अष्टमांश भाग झाले. त्याच्यानंतर चौथा त्यानं केळ घेतलं. त्याचे 2 समान भाग केले. अर्धा आपल्याकडे ठेवला आणि अर्ध्याचे समान 4 भाग केले आणि ते 4 मित्रांना वाटले. ते एक अष्टमांश झाले. आणि पुन्हा 5वा त्यानं फुल आणलं. एक मोठं फुल आणलं. त्याचे 2 समान भाग केले. अर्धा आपल्याकडे ठेवला आणि अर्ध्या भागाचे 4 समान भाग केले आणि ते 4 मित्रांना झाले. ते अष्टम झाले आणि हे सगळे मिळून 5चे 25 झाले. प्रत्येकाकडं 5 झाली. छान प्रत्येकाने 25 छान सांग. 25 झाले. प्रत्येकाकडं 5 भाग झाले. प्रत्येकाला 5 आले. 5. आणि अशा रीतीने पंचीकरण झालं. तर जसं ही दृष्टांतामध्ये वाटणी केली तशी या भूतानी सुद्धा वाटणी केलेली आहे. आपल्याकडं अर्धा भाग ठेवला आणि अर्ध्या भागाचे 4 समांतर भाग करून दुसऱ्या चौघांना दिलेले आहेत. तर पृथ्वीचा अस्थी म्हणजे हाड हा मुख्य भाग आहे आणि ती पृथ्वीप्रमाणेच कठीण आहे. पृथ्वीसुद्धा कठीण आहे. पृथ्वी दगडं किती पृथ्वीमध्ये काय काय आहे. पृथ्वी कठीण आहे, तसंच हाडंसुद्धा कठीण आहेत. म्हणून हा मुख्य भाग आहे पृथ्वीचा हाड हा. आणि ही पृथ्वीप्रमाणेच कठीण असतं म्हणून त्याला
पृथ्वीचा अर्धा भाग समजावे. पृथ्वीचा अस्थी हा मुख्य भाग असल्यामुळं पृथ्वीनं काय केलं, अर्धा भाग हा अस्थी जो आहे तो स्वतःकडे ठेवून घेतलेला आहे. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. पृथ्वीचा स्वतःच अर्धा भाग आपल्याकडे ठेवून घेतला. राहिलेला जो अर्धा भाग होता, आधी समांतर 2 भाग केले आणि अर्धा भाग स्वतःकडे ठेवून घेऊन राहिलेला जो अर्धा भाग होता त्याचे 4 भाग केलेले आहेत. असे झाले. असे मग शोणित व आलस्य, संकोचन आणि कट्याकाश ही जलाची बाकीच्या भूताला मिसळी ती कसे ते सांगतो. आता ही पृथ्वीनं जी अर्धा स्वतःकडे भाग ठेवून घेतला होता आणि अर्ध्या भागाचे समांतर जी 4 भाग केले, ती 4 भाग बाकीचे जी राहिलेले 4 भूत आहेत त्यांना दिले आणि ती कसे दिले ती सांगतो असं ते म्हणत आहेत. शोणित. शोणित म्हणजे रक्त. याचा रंग तांबडा असतो. कसा असतो? रक्ताचा रंग तांबडा असतो. म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. हे जलात मिसळल्यामुळे यासाठी जलाच्या तत्वाबरोबर याचा उल्लेख करतात. ही शोणित जी आहे ती पृथ्वीचा भाग आहे, परंतु ती जलात मिसळला. जलात किती मिसळला? 1 अष्टमांश. म्हणून ती द्रवीभूत झालं ना. आणि पृथ्वी कुठं कुठं लाल कलरची असते, कुठं काळ्या कुठं लाल कलरची असते पृथ्वी. म्हणून पृथ्वीचा रंग तांबडा आहे आणि तो जलात मिसळल्यामुळे काय झालं, ती द्रवीभूत झालं आणि तिथं काय तयार झालं, शोणित तयार झालं, म्हणजे रक्त तयार झालं. आलस्य. पृथ्वीप्रमाणे आळसात जडता आहे. पृथ्वी जड आहे. जशी पृथ्वी जड आहे तसं माणसाला आळस आल्यावर सुद्धा माणसाला उठावं वाटतं का हो? जडत्व येतं त्याच्यामध्ये, जडता येते. म्हणून पृथ्वीप्रमाणे आळससुद्धा जडता असते. म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. पण ते तेजाशी मिसळला त्यामुळे त्याला तेजाच्या तत्वाबरोबर उल्लेख करतात. आता पृथ्वीचा तेजाबरोबर जो भाग मिसळला तेव्हा काय झालं, आलस्य निर्माण झालेलं आहे. आणि हे तेजाचं तत्व म्हणून ह्या कोष्टकामध्ये दिलेलं आहे. या कोष्टक आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुन्हा आधी ही सगळं झाल्यानंतर ही कोष्टकाचं आडवं आपल्याला लक्षात येतं कसं आहे ते. तर तिसरं संकोचन. ही पृथ्वीप्रमाणे जडतेचा हेतू आहे. संकोचनसुद्धा जडच आहे, पृथ्वीप्रमाणे जडतेचा हेतू आहे. सबब पृथ्वीचा भाग आहे, पण ते वायूशी मिसळल्यामुळे त्याची गणना वायूच्या तत्वाबरोबर होते. कट्याकाश. ही सुद्धा पृथ्वीचा जो भाग मळ त्या साठविणे म्हणून पृथ्वीचा भाग आहे, पण ते आकाशास मिसळल्यामुळे असल्यामुळे त्याला आकाशाचे तत्व असे म्हणतात. आता इथं जलात मिसळले पृथ्वीचा जो भाग आहे तो संकोचन. ओम नमः शिवाय. पृथ्वीचा ओम नमः शिवाय. पृथ्वीचा बोला. ओम नमः. कळायले का काय? आताच नाही कळत, थोडं पुढे लक्षात येतंय. पुढे लक्षात येते. आता हे अवघड आहे थोडं. आता शोणित. आता इथं शोणित कुठं आलेत? कोष्टक बघा तुम्ही. कोष्टकामध्ये कुठं आलं? कोष्टकात शोणित उभं वाचा. पृथ्वीचा. हां, मग पृथ्वीचा भाग जलात मिसळला म्हणून ही जलाचं तत्व शोणित झालं इथं कोष्टकामध्ये. शोणित रक्त झालं ही उभं कोष्टक वाचताना. आता पृथ्वीचा जो भाग आहे तो आलस्य, पृथ्वीचा आळस जडता जी आहे ती पृथ्वीचा भाग आहे तो
तेजात मिसळल्यामुळे काय झालं? आलस्य झालं. तर आता तेजामध्ये कोष्टकामध्ये बघा, तेजाचं तत्व काय सांगितलंय? आलस्य सांगितलंय. उभं वाचताना तेजाचं बघा इथं, ती आळस झाला. पृथ्वीचा भाग जी जडता आहे आणि तेज जे आहे ते गरम असतं बघा. तेजाबरोबर त्याचा उल्लेख केलेला आहे. पृथ्वीप्रमाणे आळसात जडता असते म्हणून ते पृथ्वीचा भाग आहे. पण तेजाशी मिसळले असल्यामुळे तेजाच्या तत्वाबरोबर उल्लेख केलेला आहे. पृथ्वीचा जो भाग एक अष्टमांश आहे तो तेजात मिसळला म्हणून तिथं काय झालं? आलस्य झालेलं आहे. कोष्टक क्रमांक 2 मध्ये आता पुन्हा संकोचन कसं झालं? तर ही पृथ्वीप्रमाणेच जडतेचा हेतू आहे. संकोचन म्हणजे आकडून बसलं. आकडून बसल्यावर माणसाला जडता येते, उठाव वाटत नाही. सबब पृथ्वीचा भाग आहे, पण वायूची मिसळल्यामुळे त्याची गणना पृथ्वीच्या तत्वाबरोबर होते. म्हणून इथं संकोचन झालेलं आहे. वायूच्या खाण्यामध्ये बघा संकोचन, वायूचं तत्व सांगितलेले ही संकोचन. पृथ्वीचा एक अष्टमांश भाग वायूमध्ये मिसळला म्हणून काय झालं? संकोचन झालं. आणि पृथ्वीचा एक अष्टमांश भाग आकाशामध्ये मिसळला मग काय झालं? कट्टे आकाश झालं. आकाशाच्या तत्वामध्ये कट्टे आकाश हे दिलेलं आहे. तर आता पृथ्वीचा एक अष्टमांश भाग कशामध्ये मिसळल्यामुळं शोणित झालं? ओम नमः शिवाय. कशात मिसळला? जलात मिसळला. ओम नमः शिवाय. पृथ्वीचा एक अष्टमांश भाग जलामध्ये मिसळल्यामुळं काय झालं? शोणित झालं. शोणित म्हणजेच रक्त. शोणित म्हणजे रक्त. मग रक्ताचा कलर तांबडा का झाला? ओम नमः शिवाय. येईल का लक्षात? ओम नमः शिवाय. पृथ्वीचा कलर कुठे कुठे लाल असतो म्हणून रक्ताचा कलर लाल झाला, असंच का? हां. आणि जलामध्ये मिसळल्यामुळं काय झालं? पातळ झालं, द्रवीभूत झालं. ओम नमः शिवाय. हां, बोला. ओम नमः शिवाय. बोला मंगलताई, बोलायचंय का काही? ओम नमः शिवाय. म्यूट करा मंगलताई स्वामी, म्यूट करा, नाही तर बोला काय बोलायचं असेल तर. पृथ्वीचा भाग जलामध्ये मिसळल्यामुळं काय तयार झालं? शोणित तयार झालं. मग आता पृथ्वीचा भाग जेव्हा तेजामध्ये मिसळला, एक अष्टमांश भाग तेजामध्ये मिसळला, तेव्हा काय तयार झालं? ओम नमः शिवाय. हं? ओम नमः शिवाय. पृथ्वीचा भाग जेव्हा तेजामध्ये मिसळला तेव्हा काय निर्माण झालं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हं? पृथ्वीचा एक अष्टमांश भाग त्याच्यामध्ये आलस्य निर्माण झालं. आलस्य निर्माण झालं. आलस्य निर्माण झालं. आपल्या देहामध्ये ही जी विकार कसे निर्माण झाले, आपण देह कसा उत्पन्न झाला हे सांगू लागलेले आहेत. ह्या पंचमहाभूतापासून देह कसा उत्पन्न झाला आणि देहामध्ये जे ही तत्व आहेत ते कसे उत्पन्न झाले, कसे निर्माण झाले, कशामध्ये काय मिसळलं. आता पृथ्वीचा एक अष्टमांश भाग जेव्हा वायूमध्ये मिसळला तेव्हा काय निर्माण झालं? संकोचन म्हणजेच आकडणे, पाय लांबवतो. आणि पृथ्वीचा एक अष्टमांश भाग जेव्हा आकाशामध्ये मिसळला तेव्हा काय निर्माण झालं? कटे आकाश निर्माण झालं. असं पृथ्वीचं जलाबरोबर पंचीकरण झालेलं आहे, म्हणजे मिसळामिसळी झाली.
मिसळी झाली ही, आणि ह्याच्यापासून पृथ्वीचा एक अष्टमांश भाग जेव्हा कशात मिसळला म्हणजे अस्थी जी आहे ती पृथ्वीचा मुख्य भाग, त्यातला एक अष्टमांश भाग शोणीत तयार झालेलं आहे. पृथ्वीचा एक अष्टमांश भाग जलात मिसळल्यामुळे, पृथ्वीचा एक अष्टमांश भाग तेजात मिसळल्यावर आलस्य तयार झालं. पृथ्वीचा एक अष्टमांश भाग वायूमध्ये जेव्हा मिक्स झाला तेव्हा संकोचन निर्माण झालं. पृथ्वीचा एक अष्टमांश भाग जेव्हा आकाशामध्ये ईश्वराच्या इच्छेनंही पंचीकरण झालेलं आहे, तेव्हा तिथं कट्याकाश उत्पन्न झालं. अशा प्रकारे पृथ्वीचं हे पृथ्वीभूताचं पंचीकरण झालेलं आहे. आता जलभूताचं पंचीकरण कसं झालं ते आता आपण उद्याच्या भागात बघू, कारण ह्या जलभूताचं पंचीकरण बघायला इतक्या लवकर होत नाही. आपला वेळ संपत आलेला आहे. पण ही लक्षात आलं का थोडं थोडं तरी? ओम नमः शिवाय. सांगा बरं, शोणीत कसं उत्पन्न, ज्याच्या लक्षात आलं ते सांगा. शोणीत कसं उत्पन्न झालं? शोणीत हां शोणीत कसं उत्पन्न झालं? पृथ्वीचा थोडा भाग म्हणजे तांबडा आहे आणि तेजाचा भाग पण लाल आहे ना, त्याचा एक अष्टमांश भाग त्याच्यात मिसळा, म्हणजे ते तांबडा जलात मिसळा. त्यामुळे जलाच्या तत्वाबरोबर त्याचं म्हणजे ते जलाच्या तत्वाबरोबर हे झालं, मिसळा गेलं, उल्लेख झाला, म्हणून ते शोणीत झालं. ते म्हणजे रक्त पातळ असते आणि पृथ्वीचा पण रंग लाल आहे, रक्ताचा पण रंग लाल आहे, आणि ते त्याच्या तत्वाबरोबर मिसळले म्हणून शोणीत हे पृथ्वीच्या तत्वाबरोबर उल्लेख केलाय त्याचा. ओम नमः शिवाय. पृथ्वीचा जो भाग आहे तो जलात मिसळला म्हणून पृथ्वी घट आहे ना अशी, आणि जल पातळ, तर तो जलामध्ये मिसळल्यामुळं आणि पृथ्वी कुठं कुठं लाल असल्यामुळं रक्ताचा कलर पृथ्वी कुठं कुठं लाल आहे म्हणून लाल झाला, आणि जलात मिसळल्यामुळं द्रवीभूत झाला, म्हणून रक्त लाल असतं आणि पातळ असतं. आता आलस्य कसं निर्माण झालं? बोला सुनीता, बोल. आलस्य कसं निर्माण झालं? थांबा. ओम नमः शिवाय. सुनीता. ओम नमः शिवाय सांगू? ओम नमः शिवाय सांगू? दुसऱ्याला सांगू द्या बरं. सांगा सांगा. ओम नमः शिवाय. पृथ्वी जडत आहे आणि आसात पण जडत आहे. पृथ्वीचा एक अष्टमांश भाग पृथ्वी तेजात मिसळा, त्याच्यामुळे तेजाच्या तत्वावर याचा उल्लेख केलाय. तेजाच्या तत्वाबरोबर उल्लेख केला. आणि तेज कसं असतं? गरम असतं बघा, गरम. हा बरोबर आहे. आणि मग गरम असतं आणि आळस पण आपल्याला उष्णतेमुळे येतो ना उन्हाळ्यात. बरोबर. म्हणजे हे दोन्ही तत्व एक झाले, पृथ्वीचं पण ते झालं आणि तेजाचं पण झालं. नमस्कार. ते पृथ्वीच्या तत्वाबरोबर ते मिसळलं गेलं. बरोबर आलं? हो, आलं, बरोबर आलं. आता संकोचन कसं झालं? बोला मंगेताई, बोला. हात वरी केलेला दिसायला. संकोचन कसं झालं? ओम नमः शिवाय. संकोचन कसं निर्माण झालं तर पृथ्वी ही जड असते आणि असं पृथ्वीचा हा भाग जड असल्यामुळे एक अष्टमांश भाग वायूचे मिसळला आणि त्याच्यामुळे ते वायूच्या तत्वाशी त्याची गणना झाली. संकोचन, त्याच्यामुळे संकोचन तयार होतं. वायू सुद्धा कसा आहे? पसरलेला आहे बघा सगळीकडं. आणि संकोचन म्हणजे आकडणं. आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीर आकडतं. थंडीचे दिवस जेव्हा असते तेव्हा शरीर आकडतं. आता कट्याकाश कसं उत्पन्न झालं? ओम नमः शिवाय. बोला बरं अंडेताई, आलं का लक्षात? कट्याकाश कसं उत्पन्न झालं? अजून बघू आपण. अवघड विषय.
कुणाच्या आलं का लक्षात? सांगा ज्यांच्या लक्षात आलं त्याला. मुद्रिका ताई महाजन आलं का लक्षात? कट्टे आकाश बोला. ओम नमः शिवाय. मीनाताई मीनाताई आलं का लक्षात? थोडं थोडं तरी. जो मूळ साठवलेला आहे पृथ्वीच्या भागात तो मिळाल्यामुळे त्या तत्वाशी तो मिळाला आहे. आकाशात आकाश तत्वात तो मिळाला आहे. म्हणजे मूळ कशाची माहिती मूळ कशाला शिवाय कट्टे आकाश कसं उत्पन्न झालं तर पृथ्वीचा एक अष्टमांश भाग आकाशाला दिल्यामुळं कट्टे आकाश उत्पन्न झालं. ते कसं झालं तर आपण जे अन्न खातो ते अन्न खाऊन अन्न पचन झाल्यानंतर कट्ट्या म्हणजे कंबर, कंबरामध्ये पोकळी असते. पोकळी म्हणजे आकाश. कंबरामध्ये जी पोकळी आहे आणि आपल्या खाल्लेल्या अन्न पचन होऊन जी मळ राहिलेला असतो निरुपयोगी, तो मळ त्या पोकळीमध्ये साठला जातो, कंबराच्या पोकळीमध्ये. आणि त्यालाच त्या पोकळीमध्ये मळ साचलेला जातो. त्याला मळ म्हणजे आलं का लक्षात? खाल्लेलं अन्न पचन झाल्यामुळे निरुपयोगी पदार्थ साचलेला असतो. आणि कंबरामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये तो मळ साचलेला असतो. आणि मळ जे आहे तो पृथ्वीचा भाग आहे. अन्न पृथ्वीतच उत्पन्न होतं आणि ते अन्न खाल्ल्यानंतरच त्याच्यापासून मळाची उत्पत्ती होते. अन्नापासूनच मळ उत्पन्न होतं म्हणून तो पृथ्वीचा भाग आहे. आणि तो भाग आकाशाशी मिसळल्यामुळं ते कट्टे आकाश उत्पन्न झालं. त्या आकाशाची मिक्स झालं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे थोडं किचकट आहे, थोडं लिहून द्या उद्या आता जरा. सांगितलेलं सगळंच किचकट आहे की लक्षात वाचा उद्या थोडं. तुम्ही पण अभ्यास करावा लागेल. नुसतं ऐकून ही लक्षात राहत नाही. नाही थोडं लिहिलं का लिहून दिलं का थोडं लक्षात येते. कोष्टक जे आहे ना ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई बोला. आता हे सांगितलं ना ऐकायला डोक्यात येईल थोडं थोडं, नाही तर ती नजरे खालून गेलं का ते डोक्याच्या वरून जात होतं. तुम्ही मला बसमध्ये ताई तुम्ही बसमध्ये एकदा सांगितलं तुम्हाला आता आठवायला. आपण पल्लीला जाताना बसमध्ये सांगितलं होतं बघा, त्यात आठवायला. तुम्ही विचारलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं, पण इतकं लवकर कळायसारखं नाही. हे विषयच नाही, अवघड विषय. पण ते आता लक्षात येईल इतकं शिवत नव्हतं. राहिलेला विषय आपण उद्या बघू. उद्या पुन्हाही बघू. तुम्ही पण वाचा, कारण आम्ही तुम्ही मिळून समजून घ्यायचे. मलाही तेवढा ह्याचा कशाचा अभ्यास आहे. तुम्ही आम्ही मिळून आपण ही ग्रंथ सोडवायचा आहे. महादेवीताई बरोबर येईल का सांगा. ओम नमः शिवाय. महादेवीताई स्वामी सांगा, ही जमायले का? तुम्हाला जमलं तर सांगा ह्याचं. ओम नमः शिवाय. आहेत का नाही की? झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य शब्द बाहेर पडले तर सद्गुरूंना नातायचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय.